मामा मामा समर बक्की कसं करायला लागल्यात. अरे कवा धरणं समजावती पण ऐकणच झाल्यात. मामा काय झालं? समर, माझ्या जगण्यात काही अर्थच राहिलेला नाही आणि जीव जीव द्यावासा वाटतोय मला. लाज वाटते मला, माझी लाज वाटते. तेव्हा मला उचल रे बाबा, तुझ्याकडे घेऊन जा. आव अहो ते नरसिंगराव असं काय झालं एवढं? भाऊजी, सांगण्यासारखं नाहीये. मामा काय झालं ते सांगणारच का? त्याशिवाय कसं कळणार आम्हाला? आणि कळलंच नाही तर तोडगा कसा देणार? तोडगा नाही, तोडगा बिडगा काही कामाचा नाहीये. नाही मामा, हे बघा सुमीकडे सगळ्या प्रॉब्लेम्सवर तोडगा असतो. सांगा तुम्ही. समर, 80,000 रुपयाची नोकरी होती रे माझी. काय? कधी? तुझ्या जन्माच्या आधी. म्हणजे कंपनीमध्ये मी खूप मोठ्या पदावर होतो. 80,000 रुपये पगार होता मला. सगळं सुरळीत चालू होतं. पण ताईच्या काळजीपोटी नोकरी सोडली आणि तिची सेवा करायला या घरात आलो. अहो बायकोची कधी हाऊस नाही मौज नाही, काय सुद्धा केलं नाही या माणसानं. सदान कदा आपली ताईचीच काळजी, तिच्याच भल्याचा विचार. खरंय मामा, तुम्ही कायम मम्माच्या सोबत असता. अरे हो, सोबत असतो. पण हा असा दिवस आला ना की लांब कुठेतरी पळून जावं असं वाटतं आणि हे तोंड काळं करून घ्यावं असं वाटतं माझं मला. नरसिंगराव, तोंड काळ करावं का वाटतं? भाऊजी, आज भाऊबीज आहे. माझी मोठी ताई मोठ्या मानानं मला ओवाळणार आणि तिला ओवाळणीत घालायला माझ्याकडे पैसे नाहीत. मला तर असं वाटायला लागलंय की नोकरी उगाच सोडली. आता नोकरी असती ना तर अशी ओवाळणी दिली असती भरपूर. मामा चला, मम्मा वाट बघते तुमची भाऊबीजेसाठी. नाही समर, हे काळं तोंड घेऊन मी कसं ताई समोर जाऊ? भाऊजी, तुम्ही जा आणि माझ्या ताईला सांभाळा. अहो नरसिंगराव, चला हो आता. अनुराधा वाट बघते. नको, असं कसं येणार भाऊजी? अहो काय काळजी करू नका. राखी पौर्णिमा आणि भाऊबीज असे वर्षातले 2 दिवस तुम्हाला प्रॉब्लेम काय असतात ते माहित आहे मला. थांबा. हे घ्या 10,000 रुपये ओवाळणीला. थांबा मामांजी. अहो सासूबाईंना त्यांचा भाव महत्वाचा आहे, ओवाळणी नाही. मामासाहेब तुम्ही सांगा, तुम्हाला बहीण महत्वाची आहे का ओवाळणी? हो, अर्थात मला ताई महत्वाची आहे, म्हणून तर एवढी मानाची ओळणी घालणार ना मी तिला. द्या. अजिबात नाही. मान पैशात नाही, आपुलकीत असतोय. आपुलकी आणि प्रेम हे लाख मोलाचं. काय गरज नाही पैशाची. सुमन, अगं पण एक रिवाज असतो ओवाळणी द्यायचा. तू तर किती रिवाज पाळतेस. मामासाहेब, तुमच्याकडे 11 रुपये आहेत का? 11 रुपये आहेत की? मग तुम्ही 11 रुपये टाका ओवाळणीला. 11 रुपये? 11 रुपये कसे टाकायचे? मी तर 1.25 रुपये सांगणार होते, पण आता ते 4 बंद झाल्यात म्हणून 11 म्हणलं. अगं असं कसं? पण 11 रुपये ओवाळणीत टाकून मला ताईचा अपमान नाही करायचा माझ्या. मग 11चा 11 लाख केलं तर चालतील का तुम्हाला? 11 लाख? 11 हे चालतील ना? म्हणजे 11 लाख ही खूप मोठी रक्कम आहे. पण तू कशी काय करणार 11 लाख? सुमीकडे तोडगा आहे त्याचा. चला. एक मिनिट, 11 लाख नक्की ना? चला ओ नक्की. हा चला चला. चल. या मामासाहेब. नरसू, काय झालं नरसू? अहो सासूबाई, भाऊबीजेला ओवाळणी तुम्हाला काय द्यायचं ह्याचं टेन्शन आले मामासाहेबांना. अरे नरसू, वेडा आहेस का? मी कधी तुझ्याकडनं ओवाळणी घेतली आहे का? हो, त्याचीच तर लाज वाटायची ना मला, पण आता नाही वाटणार. मामा बसा ना लगेच. चालेल. मामासाहेब, 11 रुपये आहेत ना खिशात? काढा ते.
सासूबाई तुम्हाला भाऊ महत्वाचा का पैसा? हा काय प्रश्न झाला? नरसू माझा जीव आहे. मग त्यांच्या मेहनतीचा 1 रुपया भी लाखा बरोबर आहे की नाही सांगा. लाख काय, करोड म्हण. अरे वा मामासाहेब मग द्या 11 करोड ओवाळणी. हो नरसिंहराव, द्या आता 11 करोड. मामा द्या ओवाळणी. चला आता इथली भाऊबीज झाली तो आम्ही आमच्या घरची भाऊबीज करते जाऊन. सासूबाई येऊ का मामांजी? हो ये. पायलट चल. मम्मा मी आलोच आलोच. अरे वा, जावा बापू. नमस्कार. नमस्कार. सुमे, या 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 बसू या. बसा बसा बसा, मी पाणी आणतो. हा? बबन कुठे आहे रे? काय माहिती नाही ग. थँक्यू. तात्या अहो बबन कुठे आहे? अगं सकाळपासून बाबा गायब झालाय. पण गेलाय कुठे बबन? काय माहिती कुठे गेलाय ती. इथं लपून बसलेस होय रे? आणि मला सांग असं का लपून बसलेस रे चोरासारखा? अगं सुमे, ते साहेबांचा दिवाळ सणाचा सगळा खर्च मी केला का नाही, मग तर माझा जीव घेशील की. पण ते सगळं पैसे आहे की जास्ती नाही येत ना तुला. आणि सुमी पुढे पैशाची काय किंमत असंच म्हणायचं ना तुला. नाही नाही, मला वेगळं म्हणायचं होतं. पण तुम्ही म्हणताय ती पण बरोबर आहे. बबन येडेस का रे तू? आणि आज भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाचा जीव घेत असती का? अयो माझी भाऊबीज आहे म्हणून माझं मरण वाचलं व्हय. पण उद्या मारून टाकशील की मला. अरे नाही रे बाबा, उद्या नाही का परवा नाही. चल चल मला भाऊबीज करू दे. या तुम्ही खरंच मारणार नाहीस ना मला? नाही मारत. बस अरे इकडे तोंड. अयो पायलट काय आहे ग सुमे? घड्याळ. तू दिवाळी सणाला एवढा खर्च केलास म्हणून पायलटनं तुझ्यासाठी नवीन घड्याळ घेतलंय. साहेब काय बही? अरे तुझ्या बहिणीने दिलाय तुला. अयो सुने, ह्याच्यात तारीख पण दिसते की. लयच वार आहे. तारीख आणि वेळ दोन्ही आहे. अरे तू जबाबदार माणूस आहेस ना, मग तुला काळ आणि वेळ दोन्ही महत्वाचं आहे. म्हणून हे घड्याळ घालून बघतो. घाल की. थँक्यू साहेब, थँक्यू व्हेरी मच. बर साहेब, टायमात आहे बर का, निघूया आता आपण. सुरेश, मी पण टायमात परत येतो. तात्या येऊ का? काळजी घ्या. हा मी येतो या गाडी.
अरे काय सूर्या तू बस नुसता हात हलवत. अरे काल आम्हाला 20,000 रुपये लागलं दोघांना. किती लागलं? 20,000. हो अरे तू आला असता तर तुला बी लागला असतं. अरे नाही बाबा, मला सुमीच्या सासरी फराळाचं द्यायचं होतं म्हणून उशीर लागला. बरं तुम्हाला लागलं ना? हो. हा? मग चला तोंड गोड करू, फराळाचं खाऊन जावा. हा? चला चला. सुमे, आज कारखान्यात जाण्यात काहीच पॉइंट वाटत नाही का मला. माझ्या डोक्यात नाही एक आयडिया. काय? आपण मस्त फिरायला जाऊयात कुठेतरी. आणि घरातली कामं? आता काय कामं असणार आहेत? रात्री जेवण नका करायला. मग लक्ष्मण गीता करतील ना ते. सदासुदीला घरच्या संगत राहायचं असते, असं फिरायला जायचं नसते. अच्छा, म्हणजे तू कामं करणार, मी काय करायचं? तू बबल संगत गप्पा मार. साहेब एक बोलायचं होतं अहो. हे बाबा, तू सुमीचं बोलणं मनावर घेतलं नाहीस ना? नाही नाही अहो, खरंच बोलायचं होतं. हा बोल. साहेब अहो बघा की, दिवाळ सणाला कापड सोन्याची चेन घ्यायला पैसे तुम्हीच दिलं. आता मला महागातलं घड्याळ पण तुम्हीच घेऊन दिलं. खर्च आम्ही करायला पाहिजे पण सगळा खर्च तुम्हीच करायला लागलाय. असं कसं? बबन, आपल्यात पैसा कधीपासून आणायला लागलेस रे तू? नाही तसं नाही साहेब, पण मलाच अहो कसं तरी होते माहित आहे का. आणि हे जर सुमीला कळलं का नाही मग काय खरं नाही. बबन, हे बघ, ही गोष्ट सुमी आणि तात्यांना अजिबात कळता कामा नये. आणि आम्ही तुम्ही काही नाही, आपण एक होत, कळलं? हां चल. हां. कुणालाच कळून द्यायचं नाही काय, पण आता या नरसू मामाला कळलं बरं का समर. ताई, काय झालं माहिती का तुला? एक शब्द सुद्धा बोलू नकोस तू नरसू माझ्याशी. काय झालं ताई? नरसू, दिवाळीला 11 रुपये ओवाळणी टाकून अपमान केलास ना तू माझा. त्यापेक्षा ओवाळणी द्यायचीच नव्हतीस ना. 11 रुपये किंमत आहे का माझी? नाही नाही ताई, अगं काय आलं, माझ्याकडे तेवढेच होते ना. अरे मग माझ्याकडे मागायचे होतेस ना, मी दिले असते तुला लाखभर रुपये. ताई हो, गोष्ट लाखाचीच झाली होती, पण त्या चॅप्टर मुलीने मला फसवलं ग. अगं 11 रुपयाचे 11 लाख करते म्हणाली आणि नंतर बोलता बोलता 11 करोड केले. वा नरसू, त्या खानावळवालीने फसवलं आणि तू फसलास. नाही ताई, तिला असं वाटते की ती खूप हुशार आहे, पण या नरसू मामाला सहजासहजी फसवणं शक्य नाही असं. ताई, मला सगळं कळलंय आणि तेच सांगायला आलोय मी तुला. काय? ताई, समरला दिवाळ सणाची जी चेन मिळाली ना सोन्याची, ती त्या म्हाताऱ्याने आचार्याने दिलीच नाहीये. सगळे पैसे समरनीच खर्च केलेत. ताई, ती मुलगी आहे ना, ती आपल्या समरला लुटतीये बर का. वाटलंच होतं मला, वाटलंच होतं नरसू. आणि तू त्या बापलेकीच्या डोळ्यात पाणी आणणार होतास ना. मग काय झालं त्याचं? ताई, तयारी केली आहे मी सगळी. अगं त्या बाप लेकीच्या डोळ्यात थोड्या दिवसात पाणी आणतो की नाही बघ तू. हो, गोड दिवाळ सण भरपूर झाला. आता त्या बापलेकीच्या आयुष्यात शिमगा आलाच पाहिजे. वा सुमी, फार छान काढली रांगोळी. मामनजी, अहो कुठं, मला जशी जमते तशी काढते मी. नाही अगं, खरंच फार छान आहे. तुला कसं काय जमतं ग एवढी छान रांगोळी काढायला? खरं सांगू का तुला, मला चित्रकला विषय होता, पण रंग भरायला कधी जमलंच नाही बघ. अहो काय नाही, सोप्पा आहे एकदम. मला शिकवणार का तू? तुम्ही शिकणार रांगोळी? त्यात चुकीचं काय असेल तर मग राहू दे. चुकीचं काय नाही हो,
या बसा. हे बघा, हे असं चिमटीत पकडायची आणि अशी अलगद हाताने सोडायची रांगोळी. हा करा. अहो मामाजी तसं नाही, हे बघा असं हलक्या हाताने सोडायची अशी. हा इथे इथे या इथं. अरे वा, मला तर कधीच जमली नाही बाबा चित्रकला. अगं बाप तसा बेटा. मग आता बेटाला पण शिकवते. पायलट ये तू पण. मी हे घे. हे बघ, ही अशी रांगोळी घ्यायची आणि अशी सोडायची. पायलट, अरे नीट कर की. पायलट, अरे नीट म्हणलं ना हो तुला. अरे मग अशी डॅडींना किती प्रेमानं शिकवत होतीस. कारण ते मनापासून करत होते. तू का काम चुकारपणा करू नकस. नीट भर मी सांगितले तसं. कसं? हे बघ, हे असं मनापासून कर. वा, खरंच छान आहे रांगोळी. माझ्या रोजच्या रांगोळीपेक्षा भारी झाली आजची रांगोळी. खरंच का? हा, आता आज मी पण रंग भरलेत ना. नुसती तू नाही, मामंजींनी पण. आपल्या माणसांनी रंग भरलं की सगळं चांगलं होतं. मग ती रांगोळी असू दे नाही तर आयुष्य. एकदम बरोबर. चला. एक मिनिट. आता चला. चला आवरा पटापटा. चहा खारी खायची ना. हो हो चला. या. आता तुझा रंग कसा विस्कटतो बघ. हा सुरेशराव, कसे आहात? कशी गेली दिवाळी? चांगली गेली की. तुमची काय चांगलीच गेली म्हणायची ना काय. मामासाहेब, ती फराळाची पिशवी गायब केला कुत्र्याचं काय झालं? चांगला बंदोबस्त करा त्या काडव्याचा. हा करतो. पण मी फोन कशाला केला ते नाही विचारलं. कशासाठी केलाय? एक महत्वाचं काम आहे. सांगा की. हा मामासाहेब नमस्कार. हे बघा की आलो का नाही टायमिंग मध्ये. आता दिवसाच्या जबाबदाऱ्या सांगा मला. नंतर सांगतो. अहो आता फोन केला तर आता सांगा की. तुम्हाला नाही हो, 1 मिनिट थांबा. चालतंय मग. तुमचा 1 मिनिट झाला का नाही की मग सांगा. मी तुला जायला सांगितलं. मामासाहेब 1 मिनिट थांबू का जाऊ? मला एक फिक्स काहीतरी सांगा की प्लीज. बबन, मी फोनवर महत्वाचं बोलतोय. तुझ्या जबाबदाऱ्या मी नंतर सांगतो, तू जा. आहात ना सुरेशराव? हा बोला की. सुरेशराव, त्याचं काय आहे, मला जरा पैशांची गरज आहे. तर ते लग्नात दिले होते ते पैसे परत द्याल का? आता अहो तुम्ही तर येईल तेव्हा द्या म्हणाला होता की. अहो हो, पण गरज काही सांगून येते का? मला पैशांची गरज आहे हो. अहो मामासाहेब, अहो खरंच नाहीत माझ्याकडं. सुरेशराव, गरज आहे हो मला. वाटलं तर पाया पडतो तुमच्या, पण मला पैसे परत द्या. अहो नाही ना. अहो पाया कशाला पडताय? पैसे तुमचेच आहेत की. मग द्या. कधी देताय? अहो आता नाहीत हो एवढं. सुरेशराव, मी तुमच्या गरजेला पैसे दिले, आता तुम्ही मला पैसे परत द्या. अहो पण कुठून करू? जरा 4-6 महिने थांबा की. सुरेशराव, मला पैशाची गरज आहे. तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणजे लागतील. अहो पण मामासाहेब. अहो पण नाही सुरेशराव. कशाला तुमच्या मुलीचा सुखासुखी चाललेला संसार बिघडवताय? मला 15 दिवस द्या, मी काहीतरी करतो. बघा, 15 दिवस म्हणजे 15 दिवस. 1 दिवस इकडं नाही आणि 1 दिवस तिकडं नाही. लक्षात असू द्या. हा हा. 15 दिवसात असा रंग उडवतो काही विचारू नका.